श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण गीतेतला 12वा श्लोक पाहतो आहोत. तस्य संजनयन हर्षं कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दग्मौ प्रतापवान्. तस्य संजनयन हर्षं कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान्. तस्य संजनयन हर्षं कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान्. या श्लोकाचा अर्थ आता आपण बघूया. नंतर कुरुवंशातील म्हणजे कौरवांच्या बाजूच्या वयोवृद्ध महापराक्रमी आणि सर्व योद्ध्यांमधील अग्रणी असणाऱ्या अशा भीष्माचार्यांनी मोठ्याने सिंहगर्जना केल्याप्रमाणे आपला शंख वाजवला आणि यामुळे दुर्योधन आनंदित झाला, नाही का. आता इथे आपल्या राजाच्या मनामध्ये शंका आहे. त्याला आपल्याविषयी प्रश्न निर्माण झालेला आहे. आपल्याबद्दलचा त्याच्या मनामध्ये एक प्रकारे द्वेष आहे, राग आहे आणि मी पांडवांना मारेन की नाही याची खात्री त्याला वाटत नाही आहे. हा सारा भाव भीष्माचार्य सुद्धा ओळखून होते. कारण अगदी जन्माला आल्यापासूनच दुर्योधनाची प्रवृत्ती काय आहे ही आजोबा या नात्याने भीष्माचार्यांना माहीतच होती. तो काय वृत्तीचा आहे, काय लायकीचा आहे आणि त्याच्या मनामध्ये पांडवांविषयी कसा वैरभाव आहे, पांडवांविषयी कसा द्वेष आहे आणि तो हे सगळं चुकीचं वागतो आहे. या सगळ्याच गोष्टी भीष्माचार्यांना जरी माहीत असल्या तरी दोन गोष्टी त्यांना आडव्या येत असल्यामुळे ते काहीच करू शकत नव्हते. पहिली गोष्ट, ते स्वतः राजा या नात्याने दुर्योधनाचं अन्न खात होते आणि म्हणून मी त्यांचा सेवक आहे हा भाव त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता. आणि दुसरी गोष्ट, आपल्या पित्याला म्हणजे शंतनू राजाला जे काही संतान प्राप्त होईल तेच या हस्तिनापूरच्या गादीवर बसेल आणि माझ्यापासून त्या संतानाला कुठलाही उपद्रव होऊ नये किंवा माझ्या होणाऱ्या संततीपासूनही त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, त्याला कुणीही मध्ये आडवं येऊ नये आणि म्हणून मी आजन्म ब्रह्मचारी राहीन अशी जी प्रतिज्ञा त्याने आपल्या होणाऱ्या आईसमोर म्हणजे सत्यवती समोर केली होती, ती प्रतिज्ञा त्याला प्रत्येक वेळेला आडवी येत होती. कारण
मी या हस्तिनापूरच्या राज्याची काळजी घेईन आणि त्या गादीवर बसणाऱ्या राजाचं मी रक्षण करीन, असं सत्यवतीला त्याने वचन दिलेलं असल्यामुळे आणि नंतर सत्यवती आणि शांतनू राजा यांचा विवाह झाला आणि ही सत्यवती भीष्माचार्यांची सावत्र आई का असेना पण ती माता झाली आणि म्हणून मातेला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी या राज्याची जबाबदारी मी घेईन आणि या राजाला पूर्ण सहकार्य करीन, त्याची काळजी घेईन, हे जे वचन त्याने दिलेलं होतं ते वचन त्याला आड येत असल्यामुळे दुर्योधन जरी चुकीचं आणि वाईट वागत असला तरी या राजाचं मी रक्षण करीन आणि या राजाला इतरांपासून कुणापासून त्रास होऊ देणार नाही, हे आपलंच वचन सत्य करण्यासाठी भीष्माचार्यांना या वाईट प्रवृत्तीच्या आणि पापी प्रवृत्तीच्या दुर्योधनाचीच बाजू घ्यावी लागली. जरी त्यांना ते मान्य नसलं तरी ही त्या भीष्माचार्यांची व्यथा आपण समजून घेतली पाहिजे. आता इथे पंचायत अशी झालेली आहे की दुर्योधनाचं तर रक्षण करायचं, त्याचं राज्य सांभाळायचं आणि पांडवांना मात्र सुरक्षित ठेवायचं, त्यांच्यावर हल्ला करायचा नाही आहे, अशी दुहेरी जबाबदारी भीष्माचार्यांवर आहे. पांडवांना तर मारता येत नाही आहे आणि दुर्योधनाला त्यांच्यापासून वाचवायचं आहे. अशा कचाट्यामध्ये भीष्माचार्य सापडलेले आहेत आणि म्हणून दुर्योधनाला केवळ आनंद मिळावा आणि आपण तुझ्या बाजूनी आहोत ही खात्री त्याला पटावी म्हणून त्यांनी अत्यंत आनंदाने सिंहनाद जणू काही होतो आहे अशा थाटात आपला शंख वाजवला आणि भीष्माचार्यांनी शंख वाजवून जणू काही आता हे महायुद्ध सुरू झालेलं आहे किंवा सुरू होत आहे असा संकेत सगळ्या जगाला दिला आणि त्याचबरोबर राजा या नात्याने दुर्योधनाला पण दिला. भीष्माचार्य मोठ्यांदा ओरडले आणि त्यांनी शंख वाजवला. याचं कारण असं आहे की शंख वाजवला म्हणजे युद्ध सुरू झालं हा संकेत त्या काळात होता आणि संध्याकाळी पुन्हा शंख वाजवला म्हणजे आता युद्ध थांबवायचं आहे हाही संकेत होता. त्यामुळे युद्ध सुरू होताना सुद्धा शंख वाजवला जायचा आणि त्या दिवसाचं दिवसभराचं युद्ध संपल्यानंतर आता युद्ध थांबवा या अर्थाने सुद्धा शंख वाजवला जायचा. शंख वाजवण्यामध्ये आणखीन एक हेतू आहे की त्या नादाने त्या आवाजाने साऱ्यांमध्ये एक प्रकारचं चैतन्य जागृत व्हावं, एक प्रकारची वीरश्री संचारावी, एक प्रकारचं सामर्थ्य अंगामध्ये यावं हाही एक भाग होता. जोपर्यंत भावनाच नसतील तर युद्ध होणे शक्य नाही आणि आपल्याला समोरच्या माणसाला संपवायचं आहे
ही भावना मनामध्ये निर्माण करण्यासाठी, ती चेतना जागृत करण्यासाठी शंख फुंकण्याचा एक प्रघात होता, एक पद्धत होती. भांडण असो किंवा संघर्ष असो, जोपर्यंत ते पेटत नाही, जोपर्यंत ते उत्स्फूर्तपणे उसळून येत नाही, तोपर्यंत त्यामध्ये मजाच नाही. म्हणून वैराची, शत्रुत्वाची भावना पेटून उठली पाहिजे. आणि ती पेटून उठण्यासाठी शंख वाजवणे ही त्या काळातली पद्धत होती. एकदा का भावना पेटल्या की मन अनावर होतं आणि सामान्य माणूससुद्धा अचाट कामगिरी करून दाखवू शकतो. कारण त्याच्या भावना जागृत झालेल्या असतात, त्याची खुमखुमी जागृत झालेली असते. त्याला मर्दुमकी गाजवायची, पराक्रम गाजवायची आतून तीव्र इच्छा निर्माण होते. काहीतरी आपण करावं आणि शत्रू पक्षाशी चार हात करून यावं, अशी त्याच्या मनामध्ये एक लालसा निर्माण होते, एक अपेक्षा निर्माण होते. भीष्माचार्यांना दुर्योधनाला आलेली मरगळ आणि त्याच्या मनामध्ये असणारी शंका दूर करायची होती. त्याचा निरुत्साह घालवायचा होता आणि म्हणून अगोदर ते मोठ्यांदा ओरडले आणि मग आपला शंख फुंकून जणू काही एखादा सिंह जंगलामध्ये डरकाळी फोडतोय, त्या थाटामध्ये, त्या आवेशामध्ये, त्या जोशामध्ये भीष्माचार्यांनी आपला शंख फुंकला आणि मी आता युद्ध करायला सज्ज झालेलो आहे, ही जाणीव राजाच्या मनामध्ये म्हणजेच दुर्योधनाच्या मनामध्ये त्यांनी निर्माण केली. आणि दुर्योधनाला असं सुचवलं आपल्या या कृतीतून की बाबा रे, तू आता निश्चिंत हो, काळजी करू नको, कारण लढाईची सारी सूत्र मी माझ्या हाती घेतलेली आहेत आणि सेनापती या नात्याने मी आता पुढाकार घेतलेला आहे आणि मी आता पांडवांना संपवल्याशिवाय राहणार नाही, अशा थाटामध्ये भीष्माचार्यांनी आपल्या अंगातला जोश, आपल्या अंगातलं सामर्थ्य, आपल्या अंगातला पराक्रम हा केवळ एका कृतीतून दुर्योधनाच्या नजरेस आणून दिला. आता या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या लिहिलेल्या आहेत त्या आता आपण पाहूया. 125वी ओवी आहे. या राजयाचिया बोला, सेनापती संतोषला, मग तेणे केला सिंहनादू. दुर्योधन द्रोणाचार्यांना उद्देशून जे काही बोलत होता ते शेजारीच उभ्या असणाऱ्या भीष्माचार्यांनी सुद्धा सारं काही ऐकलं होतं. आणि तुम्ही सर्वांनी मिळून भीष्माचार्यांची काळजी घ्या, त्यांना संरक्षण द्या आणि त्यांच्यापर्यंत शत्रूला पोहोचू देऊ नका, ही जी आपली काळजी दुर्योधन घेतो आहे हे ऐकून आणि दुर्योधनाची आपल्याबद्दल असणारी निष्ठा पाहून भीष्माचार्यांना आनंद झालेला आहे. आणि या राजाचिया बोला, सेनापती संतोषला, म्हणजे दुर्योधन राजा
आपल्या गुरूंना म्हणजे द्रोणाचार्यांना उद्देशून जे काही बोलत होता ते ऐकून सेनापती संतोषला, म्हणजे कौरव सेनेचं सेनापती जे असणारे भीष्माचार्य यांना संतोष झाला, आनंद झाला. मग तेणे केला सिंहनादू. आणि या आनंदाच्या उर्मीमध्ये, या आनंदाच्या जल्लोषामध्ये त्यांनी मोठ्या आनंदाने आपला सिंहनाद केला आणि मोठ्या आवाजाने ओरडून आपला शंख फुंकला आणि शंखाचा नाद केला. तो गाजत असे अद्भुतू दोन्ही सैन्या आतू, प्रतिध्वनी न समातू उपजत असे. तो गाजत असे अद्भुतू, हा जो सिंहनाद केला त्याचा आवाज, त्याचा गाजावाजा इतका मोठ्या प्रमाणात झाला की दोन्ही सैन्यामध्ये खळबळ माजली. आणि त्या आवाजाचे पुन्हा प्रतिध्वनी जे निर्माण झाले ते प्रतिध्वनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ऐकू येत होते की सगळीकडे मोठा आवाजाचा कल्लोळ उमटला. प्रतिध्वनी न समातू उपजत असे. आकाशभर सगळीकडे तो आवाज दुमदुमला आणि आकाशामध्ये सुद्धा मावेनासा झाला. अशा प्रकारे अतिशयोक्ती अलंकाराचा वापर ज्ञानेश्वरांनी इथे केलेला आहे. आणि भीष्माचार्यांनी फुंकलेल्या शंखाचा आवाज कसा सगळीकडे आसमंत दणाणून गेला याचं वर्णन केलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय.